इथून हो. पुढं. ठीक आहे. कारण का आता डिजंगोमध्ये असं आहे, फाईल्स आहेत ना, लय असतात, भरपूर फाईल्स आहेत. ठीक आहे. आम्ही आता काय केलं, एक फोल्डर बनवतो. ठीक आहे. नवीन एक फोल्डर बनवतो डिजंगो नावाचा. ठीक आहे. डिजंगो नावाचा एक फोल्डर बनवला. आता फोल्डर ओपन करतो. फोल्डर ओपन केलं तुम्हाला इथे पाथ दिसत असेल वर, डिजा हो. कम्प्युटर पायथॉन आणि डिजांगो. ठीक आहे. ह्या पाथवर यायचं. ठीक आहे. हा पाथ क्लिअर करायचा पूर्ण. ठीक आहे. हम्म. आणि सी एम डी टाकलं. आणि आता इथे आपल्याला कमांड टाकावं लागतं. 7 ते 8 कमांड्स येतात. ठीक आहे. पहिली कमांड आहे py -m -v आणि env. ठीक आहे. py म्हणजे आपलं पायथॉन. ठीक आहे. -1 मध्ये ती क्रिएट करतं. ठीक आहे. कोणाला क्रिएट करतं आहे, एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटला. ठीक आहे. व्ही म्हणजे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. त्याला नाव दिलं env. ठीक आहे. env नाव दिलं आणि एंटर केलं. ठीक आहे. -n काय आहे मग? ती क्रिएट करते एन्व्हायरमेंटला. अच्छा. ठीक आहे. माझं एन्व्हायरमेंट क्रिएट झालं. जर इथं आलो. ठीक आहे. हा कोण आहे, मी आता जस्ट एक फोल्डर क्रिएट केला डिजंगो नावाचा. ठीक आहे. डिजंगो जर ओपन केला, त्याच्यात मला एक env नावाचं एक फोल्डर दिसेल, जसं आत्ता मी क्रिएट केलं ते त्या हम्म. कमांड थ्रू. ठीक आहे. त्यात आपल्या स्क्रिप्ट दिसते, लायब्ररी येतात, इन्क्ल्युडेशन, ती बरंच हे फाईल्स येतात. ठीक आहे. त्या env फोल्डरमध्ये. ठीक आहे. बॅक आलो. ठीक आहे. आता दुसरी कमांड आहे ती जी env, त्याला काय करायचं, आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे. env फोल्डर बनवलं, env /script /ॲक्टिवेट. त्याला ॲक्टिवेट केलं. ठीक आहे. ज्यावेळेस मी ॲक्टिवेट केलं, इथं माझं env आलं स्टार्टिंगला. env नाव आलं. ठीक आहे. आता दुसरी कमांड आहे, तिसरी कमांड pip इन्स्टॉल. आता इन्स्टॉल कोणाला करायचं, आपल्याला डिजंगोला. डिजंगो इन्स्टॉल केलं. ठीक आहे. तो इन्स्टॉल होतं, तुम्हाला डिजंगोबद्दल सांगतो. डिजंगो ते आपलं ही आहे, एक बॅकएंड लँग्वेज आहे, बॅकएंडसाठी यूज होते. ठीक आहे. डिजंगो हे एक पायथॉनचं फ्रेमवर्क आहे. ठीक आहे. ते बॅकएंडसाठी यूज करते तर. की जी आपली वेबसाईट सॉफ्टवेअर जे असतात ना, त्यासाठी जी बॅकएंडचं काम करतात, ते पूर्ण डिजांगोमध्ये करतात. डिजांगोमध्ये जसे पायथॉन बॅकएंडसाठी पण यूज होते, जसे PHP आहे, जावा आहे, नोड आहे, अशा लँग्वेजेस आहे, ह्या बॅकएंडसाठी यूज होतात. आता बॅकएंड आणि कसं अजून एक असतं फ्रंट एंड. ठीक आहे. फ्रंट एंड म्हणजे कसं, जी आपल्या स्क्रीनवर जी वेबसाईट शो होते, ठीक आहे, त्याला म्हणतात फ्रंट एंड. त्या फ्रंट एंडमध्ये त्याला HTML आहे, CSS आहे, जावा स्क्रिप्ट आहे, बुस्ट्रॅप आहे, रिॲक्ट आहे, अशा, परत अँग्युलर, ह्या पूर्ण फ्रंट एंड लँग्वेजमध्ये येतात. आणि हे जे बॅकएंडमध्ये पायथॉन, नोड, PHP, जावा, ह्या बॅकएंड लँग्वेजेस येतात. त्याच्यामध्ये पायथॉनमध्ये डिजांगो एक फ्रेमवर्क आहे कुणाचं, पायथॉनचं. म्हणजे आपण बघितलं नमपा आणि पांडा, त्या लायब्ररी येतात. आता मी काय करतो, इथं हे करतो, एक प्रोजेक्ट बनवतो. ठीक आहे. डिजांगो डिजांगो -admin admin स्टार्ट प्रोजेक्ट. ठीक आहे. एक डेमो प्रोजेक्ट करू. ठीक आहे. आता मी याला एंटर करायच्या आधी, ठीक आहे, मी आलो माझ्या फोल्डरमध्ये. इथं डिजांगोच्या आतमध्ये मला एकच फोल्डर दिसतो, env नावाचा फक्त. env जर ओपन केला तर त्याच्या आतमध्ये स्क्रिप्ट आणि ते फोल्डर्स येतात. ठीक आहे. जसं मी आता इथे एंटर करीन डिजांगो, ती कमांड टाकून ते एंटर करीन,
एनवीच्या खाली एक माझा डेमो प्रोजेक्ट नावाचा एक फोल्डर येईल. आला. हम्म. आता ह्याच्यामध्ये अजून एक डेमो प्रोजेक्ट असतो, त्यांनी मॅनेजची एक फाईल असते मॅनेज. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सेटिंग्स आणि त्या फाईल्स बघायला भेटतात URLसाठी. ठीक आहे. आता मी काय करतो, कोड स्पेस आउट करतो, ज्याने आपलं काय होतं VS कोड ओपन होतं. VS कोड ओपन झालं. आता मला आता मी काय करतो, VS कोड ओपन केलं. ठीक आहे. आता नंतर आपले CD काय डेमो प्रोजेक्ट. आता मला काय पाहिजे, CD म्हणजे त्या फोल्डरच्या आतमध्ये एंट्री पाहिजे मला. ठीक आहे. आता तिथे तुम्हाला दिसा फक्त तिथं काय डिजांगो आहे. ठीक आहे. डिजांगोच्या आम्ही पुढं टाकलं CD डेमो प्रोजेक्ट. आता तो काय करणार, मला सेम असंच एक ॲरो बनवून देणार. डिजांगोच्या नंतर स्लॅशच्या नंतर डेमो प्रोजेक्ट आणि त्याच्यामध्ये आतमध्ये एंट्री झाले. माझी कशात एंट्री झाली आता डेमो प्रोजेक्टमध्ये एंट्री. आणि प्रोग्राम रन करतो. py manage.py रन सर्वर. जसं मी रन सर्वर केलं. ठीक आहे. मला इथे एक लिंक आलेली आहे. ठीक आहे. मी ती ओपन करतो. ठीक आहे. मी असं पण करू शकतो. ठीक आहे. आणि दुसरी मेथड आहे माझी लोकलहोस्ट 8000 जरी टाकलं तरी माझं तीच आउटपुट येत आहे. इथं बघा तुम्ही 5 मध्ये इथं काय नाही लोकलहोस्ट यूज केलेलं आहे. इथं काय यूज झालेलं आहे 127.0.0.1 आणि 8000. ठीक आहे. हा जे नंबर असतो ना तो लोकलहोस्ट असतो. आणि ठीक आहे. आणि जो हा असतो तो लोकलहोस्टचा नंबर असतो. काहीचा 550 पण आहे, सॉरी 5500 पण आहे. ठीक आहे. तसा पायथनचा कोणता आहे 8000. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. आता मी काय करतो, पुढं आता प्रोग्राम करतो. आता मला आलो मी. आता मला याच्यात डेमो प्रोजेक्ट आहे, त्याच्या आतमध्ये अजून एक डेमो प्रोजेक्ट आहे. त्याच्या आतमध्ये एंट्री दिसते. त्यात एक URLs नावाची एक फाईल आहे. मी URLs ओपन करतो. ठीक आहे. आता URLs ओपन केली. आता माझ्याकडे मी काय करतो, इथे एक फंक्शन बनवतो. सॉरी आधी एक पाथ बनवतो. पाथ मध्ये एम्प्टी. ठीक आहे. आणि डॉट कॉमा होम. ठीक आहे. आणि लास्टला कॉमा. ठीक आहे. आता होम नावाचं मी बनवलेलं पाथ बनवला. आता मला तिथं फंक्शन बनावं लागेल. आलो इथंच. ठीक आहे. एक फंक्शन बनवतो डेट होम नावाचा फंक्शन बनवला. ठीक आहे. त्याला रिक्वेस्ट दिली आणि रिटर्न करतो. रिटर्न HTTP रिस्पॉन्स. ठीक आहे. HTTP रिस्पॉन्स करतो. वेलकम टू होम पेज. वेलकम टू होम पेज. ठीक आहे. आता तिथं मला एक वॉर्निंग आलेली. ठीक आहे. मग मी काय करणार, फ्रॉम Django.http import HTTP रिस्पॉन्स. आता HTTP काय आहे, ते काय करतं आपल्याला एक रिस्पॉन्स देतं. ठीक आहे. तशी HTTP एक रिटर्न HTTP रिस्पॉन्स आहे. ठीक आहे. रिटर्न रेंडर पण आहे. रेंडर कशासाठी यूज करतो, फक्त आपल्या HTML फाईल्ससाठी. ठीक आहे. आणि रिटर्न रिडायरेक्ट कशासाठी, आपण जर एखादा फॉर्म सेव्ह करा. ठीक आहे. सेव्ह बटनवर क्लिक करा तर ते काय करणार, मला परत दुसऱ्या पेजवर किंवा जर ते काय करणार रिडायरेक्ट करून देणार मला. ठीक आहे. मी आलो ब्राउझरला रिफ्रेश केलं. माझं आउटपुट काय आलं, वेलकम टू होम पेज. तसं अजून एक पेज बनवतो अबाउट पाथ. अबाउट स्लॅश कॉमा अबाउट.
एक कॉमा दिला. ठीक आहे. आता अबाउटचं एक फंक्शन बनवतो. लेफ्ट अबाउट रिक्वेस्ट रिटर्न HTTP रिस्पॉन्स करतो. परत रिटर्न इज वेलकम टू अबाउट पेज. झालं. आता मी आलो ब्राउझरला. आता ब्राउझरला रिफ्रेश केलं. ठीक आहे. इथं माझं अबाउट पेजचं आलेलं नाही. मला फक्त होम पेजचं दिसतं, वेलकम टू होम पेज. मला अबाउट पेज बघायचं. ठीक आहे. मग मी काय करतो, इथं जी आपली लिंक आहे, ठीक आहे, इथं आलो. ठीक आहे. इथं क्लिक केलं, स्लॅश अबाउट करतो, स्लॅश अबाउट स्लॅश, आणि एंटर केलं. आलं माझं अबाउट पेजवर. आता आलो मी कोणत्या पेजवर आलो, आता अबाउटच्या पेजवर. ठीक आहे. हम्म. असे आपण काय करू, मल्टिपल पेजेस बनवू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर.